तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर द 15 शोमध्ये आता जो बोलबाला चाललेला आहे, ह्या 50 सदस्यांपैकी जो बोलबाला चालला आहे तो दुसऱ्याच सदस्याचा चाललेला आहे आणि जो आहे की एल्विश यादव, जो की हा कंटेस्टंट नाही आहे आणि हा द 15 शोमध्ये आलेला पण नाही आहे. तरी पण चर्चा ही त्याचीच चालू आहे. म्हणजे नेमकं ही सदस्य जे आहेत ते एल्विश यादवला एवढं का म्हणजे हे करतात की त्याच्याबद्दल बोलायचं आहे यांना. आता हा प्रिन्स नरूला आणि मॅक्स्टन ही दोघं जण सतत त्या एल्विश यादववरतीच यांचं फोकस चाललेला आहे की त्याच्यावरतीच बोलत आहेत. तर यांना सांगा की तुम्ही द 15 शोमध्ये आला आहात तर इथलं बोला ना, तुम्ही बाहेरचं का बोलताय सगळे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. आपण द 15 शोच्या आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. तर द 15 शोमध्ये आता जी जी अनसेफ सदस्य आहेत त्यांच्याबद्दल ह्या सगळ्यांना वोट करायला सांगितलेलं असतं की तुम्हाला जे कोणते सेफ वाटत आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही वोट करा म्हणून, आणि प्रत्येकजण एक एक जण येऊन वोट करतं. त्यावेळेस सगळे, आता मी काही ते सांगत बसत नाही की कोणी कोणाला काय केलं वगैरे. तर ह्यांनी डायरेक्टली दाखवलं आहे की सिद्धार्थ आणि अनुसया म्हणून कोण आहे तिला ते नॉमिनेट झालेत आणि ती बाहेर घराचे गेलेले आहेत. तर यामध्ये डबल इविक्शन ह्यांनी दाखवलं. तेव्हा हा जो सिद्धार्थ आहे तो म्हणतो की मला एक सांगा की तुम्ही, म्हणजे मी पुढचा जेव्हा कधी रियालिटी शो करेन तेव्हा मला कोणत्या गोष्टीची गरज, म्हणजे कोणती गोष्ट मला करावी लागेल, कारण की मी इथं केली नाही. तर त्यावेळेस हा जो, याचं नाव आय थिंक सिद्धांत, याचं नाव कळत नाही आहे मला नेमका एक्झॅक्टली काय आहे, पण हा काय म्हणतो की तू चांगला माणूस आहेस ना, हेच तुझी जास्त विकेस्ट पॉईंट आहे की तू जास्त चांगला माणूस आहेस. तर प्रिन्स म्हणतो की अरे चुकीचा नेरेटिव्ह वगैरे सेट नको करूस की तो म्हणतो की इथं तुझे अलायन्स वगैरे नाही आहेत. तर तो म्हणतो की अरे हां, अलायन्स वगैरे तर आहेतच ना, पण हा चांगला माणूस आहे त्यामुळेच हा गेला. तेव्हा ह्या अरबाज पटेलला त्याचा ते हॅमर वगैरे दिलेला नसतो, त्यामुळे ह्याला राग जास्त आलेला असतो आणि हा जाऊन त्याच्यावरती चढतो की ह्याचा राग आता तो काढतो हा की अरबाज पटेल आहे हा. आता ही सुमायरा आणि सिद्धार्थ जी आहेत ती निघून जातात. त्यानंतर ही आपली आर्या जी आहे ती शिवकडे येते आणि मराठीमध्ये म्हणते की नाही का की तू, मला माहिती आहे की तूच मला वोट केलेस आणि थँक्यू वगैरे. तेव्हा शिव ठाकरे म्हणतोय की नाही का की मी तुझ्या वडिलांना प्रॉमिस केलेलं होतं आणि मी पण हेच म्हणते की नाही का की मराठी माणसाला असं थोडासा सपोर्ट तर केलाच पाहिजे, की गेममध्ये पण बघितलं पाहिजे आणि आपली माणसं पण ओळखता आली पाहिजेत. तर हे शिव ठाकरेचं पण खूप छान होतं की तिने त्या आर्याला सपोर्ट केला. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच शिव ठाकरे आणि नीलमगिरी ही दोघंजण बोलत असताना नीलमगिरी म्हणते की आपण जी कमी लोकांचाच ग्रुप बनवला पाहिजे, मोठा ग्रुप बनवून आपली प्रायोरिटी नसणारच आहे. तर ही अशी शिव ठाकरेला मक्खन लावत असते. तर हा शिव ठाकरे आहे तो किती स्मार्टली गेम खेळतो आहे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. तो भोळा दिसतो पण तो गेम खेळतो आहे आणि छान पद्धतीनं खेळतो बरं काय. तर हा जर म्हणणं असं आहे की तू खूप लेट केला नाहीस का की ग्रुप बनवायला, कारण की सगळ्यांचे ग्रुप हे पडलेत आता, ऑलमोस्ट सगळ्यांचे ग्रुप झालेत आणि प्रत्येकानं प्रत्येकाशी अलायन्स बनवलेली आहेत. तर आता आजचा एपिसोड जो चौथा आहे त्यामुळे खूप फास्टली सगळ्यांचे ग्रुप हे बनलेत. आता हा अरबाजचा पण प्लॅन बघा बरं काय, की हा फेजूला म्हणतोय की आपण वीक लोकांनाच आधी उडवायचं आणि आपण जी स्ट्रॉंग लोक आहोत ती नंतर लास्टला खेळणार आणि आपल्यातल्या लोकांना वाचवायला पाहिजे. की आता ही जी लोक आहेत, करण पटेल यांची अलायन्स वगैरे बनवली आहेत, तर आपल्याला आपल्यातनं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि हा जो आहे तो फेजूला पट्टी पडवतो आहे. आता द 15 शोमध्ये ना जी मेन जी आहेत, अरबाज पटेल म्हणा, रजत दलाल, करण पटेल, प्रिन्स, शिव, ही जी मोजकीच आहेत ना, ही उठून दिसत आहेत आणि बाकीची जी आहेत ते फॉलोअर्ससारखेच इकडं तिकडं जे दिसत आहेत. आता ह्यांच्यातच युद्ध चाललं आहे बरं काय. हे करण पटेल म्हणा किंवा हा अरबाज, ह्यांच्यातच चालू आहे. आता त्यामध्ये रजत दलाल आणि प्रिन्स नरोलाचं पण वाजलं आहे बरं का. आता आता त्याच्या आधी काय झालं बरं काय, की देबिका आहे ती मॅक्स्टरला विचारते की तुला गर्लफ्रेंड आहे. तर तो मॅक्स्टर म्हणतो की हो मला गर्लफ्रेंड आहे ना, लॉयर आहे ती, लॉयर. पण आता हे ना पछतावा मला व्हायला लागला आहे, कारण की तिला लीगल नोटीस वगैरे असलंच काय ते बोलती. आणि तेव्हा हे मॅक्स्टर म्हणतो की मला इथं ना या दोन लोकांचीच, म्हणजे काकाजी आणि रजत दलाल ह्या दोघांचंच पर्स्पेक्टिव्ह वाटतं. तर तो काका म्हणतो की अरे तू मला रजत दलालची कंपॅरिझन नको करूच बरं काय, एक तर त्याला वरती ठेव नाही तर मला वरती ठेव.
तर हा म्हणतो की नाही तूच वरती आहेस त्याच्यापेक्षा मग. तर हा काकाजी म्हणतो की मग काय तो बाहेर जाण्यासाठी एक नंबर आहे का. आता नेक्स्ट डेला लायन आला आहे. लायन म्हणतो की तुम्ही माझ्या घरातलं फर्निचर तोडलं, कॅलरीज बर्न केल्या, तर आता तुम्हाला मी आराम देतो, पण तुमच्या मेंदूला नाही. तर आता इथं युक्तीनं गेम खेळायचा आहे ना, तर 15 शोवाल्यांनी म्हणजे गेम तर दिला आहे, पण हा मेंदूचा गेम दिला आहे आणि सिलेक्ट कुणाला केलं आहे, अर्चनाला. जिथं प्राणी दिलेले असतात आणि त्या प्राण्यांना त्यांनी एक चिठ्ठी देणार आणि त्यातनं ती गेस करायचं आहे आणि जे सर्कल आहे त्याच्यावरती उभा राहायचं आणि ते सर्कल फिरणार आणि नंतर मग त्यांना ती जे आहे ते गेस करून ती त्याची स्टिकर आहे ते चिटकवायचं आहे. तर पहिल्यांदा लायन आहे तो अर्चनाला निवडतो की इथनं सुरुवात होणार. इथं लायननं पण गेम खेळला आहे बरं काय. देऊन दिलं आहे कुणाला, तर त्या अर्चनाला दिलं आहे. ती म्हणते बाई हे काय, हे कैसे हो गया. तर मी आता इथं जे कोणी काय खेळलं ते मी सांगत बसत नाही, पण इथं प्रिन्स नरोला जो आहे तो स्वतःला जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आणि त्याच्याच मनानं सगळ्यांनी केलं पाहिजे अशा पद्धतीनं जो गेम आहे तो दाखवतोय की बाहेर फॅन्स बसल्यात, त्यांना हे करण्यासाठी तू ह्याचंच नाव घे, त्याचंच नाव घे. अरे पण बाकीचे प्लेअर पण खेळायला आल्यात तर ते पण नाव घेणारच ना. ऑब्व्हियसली तुझं थोडीच ते ऐकत बसणार आहेत. त्याच्या आधी अर्चना जी आहे ती खानजादीचं नाव घेते की खानजादी पुढचा गेम खेळेल, कारण की तिला सगळ्यांनी कॉर्नर केलं आहे म्हणून. तर हिथंही प्रिन्स नरोला म्हणते की तू काय तिला काय सांगितलं नाहीस का की आरुषला चूज करायचं आहे म्हणून, तू खानजादीला काय केलंस. अरे त्याचं तिला पण काहीतरी वाटलं असेल की बाबा तिला ठेवलं होतं म्हणून तिनं तिचं नाव घेतलं. तर एवढा तू हायपर का होतोयस राव. आता आणखीन एक, ह्या अर्चनाला माहीतच नव्हतं की आरुषी कोण आहे, तर तिचं नाव ती का घेईल. आणि तिथं कारण पण द्यायचं होतं ना की तुम्हाला का वाटतं म्हणून सांगा म्हणून. जर तिनं आरुषी संग बोलणंच केलं नाही तर मग ह्याचं म्हणणं आहे की तिचं नाव तू डायरेक्टलीच घ्यायचंच ना, तू कशाला तुझं मनाचं सांगत बसलीस. हे प्रिन्स नरोलाचं जे होतं आहे ना की गेम वगैरे, तर हे जरा जास्तच होतं आहे बरं काय. अरे हां, प्रिन्सचा एक मुद्दा बरोबर होता की फॅनसाठी पैसे कमवायचे आहेत, फॅनसाठी द्यायचं आहे. पण ह्यांचा पण काहीतरी एक माइंडसेट असेल ना, त्यामुळेच तर त्यांनी चूज करत आहेत ना की खानजातीला पण भेटला पाहिजे चान्स म्हणून. तर ह्यात एवढं काय तुला म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसारच वागलं पाहिजे हे पण नाही आहे ना. आता जी खानजादी आहे ना ती जी आहे ती रजत दलाला चूज करते आणि तेव्हा बरोबर प्रिन्स नरोला परत येऊन सांगतोय की नाही का की अरे तू आरुषीचं नाव घे. तेव्हा जो रजत दलाल आहे तो रजत दलालच आहे ना. तो म्हणला की भाई मला जे व्यवस्थित वाटेल मी त्यालाच चूज करणार. तू सांगतोयस ठीक आहे, पण मला ज्याच्यावरती भरोसा आहे, मी तुझा जसा भरोसा आहे तसा माझाही भरोसा आहे, तर मला जे वाटेल तेच मी करणार. आता इथं खानजादी पण म्हणत असते की मला जे वाटतंय की जे माइंड आहे त्याच्यानुसार मी विचार करणार ना. आता बाकीचे जे कोण आहेत त्यांचा माइंडसेट मला माहीत नाही, तर मी त्यांना थोडी चूज करणार आहे. ज्याच्याशी मी माझं इंट्रोडक्शन झालं आहे त्याच्यातलंच मी एकाला चूज करणार ना. तर प्रिन्स नरोला थोडासा विचार कर बाबा, ठीक आहे तू फॅनसाठी खेळणार आहेस, फॅनसाठी म्हणतोयस, पण तुझंच ऐकावं असं तर नाही आहे ना प्रत्येक ठिकाणी. तेव्हा इकडे रजत म्हणते की मला एक कळत नाही आहे की इतर लोक काय पापा म्हणून आलेत का की ह्यांचं सगळ्यांचं ऐकलं पाहिजे म्हणून. आणि इकडे प्रिन्स नरोला सगळ्यांना म्हणते की संध्याकाळी दाखवतो अलायन्स वगैरे काय असतं वगैरे. तर ही बाकीची म्हणणारच नाही दाखव अलायन्स म्हणून. मला मग इगोवरती काय घेतात मला काही कळतच नाही यांचं. आणि रजतनं पण बरोबर चांगली गेम खेळली बरं काय. तुला खेळतो म्हणतोयस ना, तर तूच ये खेळायला आणि कर तुला काय करायचं आहे ते. आता नंतर प्रिन्स नरोला पण खेळला आणि त्याने परत मग आरुषीचं नाव घेतलं आणि एवढा वेळ झाला तो आरुषी करत होता आणि शेवटी आरुषीला पाठवलं. तेव्हा आरुषीने पण चुकीचंच घेतलं ना. मग तुझा सिक्स सेन्स काय म्हणतो की ती चुकीचीच झाली ना तिथं. मग बाकीचे स्मार्ट खेळत आहेत ते सोडून तो आरुषीचा जोपमाळ करत होता आणि आरुषी ही चुकीचीच निघाली. अजून एक, ह्या प्रिन्सचं ओरडून पाक घसा बसलाय. त्याला आता बोलायचं म्हणजे काय बोलतोय आणि काय करतोय, इतकं बोलतोय ती की त्याचा घसा बसलाय पाक. कारण की द 15 शोमध्ये त्याचं कोणच ऐकत नाही, कारण की हा प्रिन्स नरोला जो होता तो रुडीजमध्ये सगळ्यांना ऐकवायचं ना. आता ह्याला सगळे ऐकवायला लागलेत. आता एक एक करत जे कंटेस्टंट येतात, काही जिंकतात, काही हारतात आणि त्यानंतर हा गेम पूर्णपणे इथे झालेला आहे. पण तुम्ही ते निक्की तंबोळीचं बघितलं काय. निक्की तंबोळी जी आहे ती एकदम ओव्हर डामा, म्हणजे ती अर्चनाची बहीणच बरं काय. हिचा म्हणजे
3 वेळा त्या ह्याच्यावरती बसते, 3 वेळा पडते. म्हणजे तिची ओव्हर ॲक्टिंग जी ती मुद्दाम करत होती असंच दिसून येत होतं तिथं. म्हणजे द 15 शोवाल्यांनी असले पण भरलेत बरं काय, की जी ओव्हर ॲक्टिंग करतील असे. कारण की जेव्हा सपना गेली होती, ती तर नॉर्मल बसली होती. आणि ही अर्चना, श्रुतिका आणि ही निकी तांबोळी एका लाईनची मणी आहेत, एका काय म्हणतात, एका मायेची मणी आहेत. आणि हा गेम झाल्यानंतर एकदम लास्टला जो मेक्स्टन आहे हा आलाय. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, की एल्विश यादवचा खूप वेळा जिक्र होतोय. तो जो हा बोलत होता ना लास्टला मेक्स्टन, की मला थप्पड मारली होती आणि तुझा पी-आर आणि ब्ला, 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 हे जे एल्विश बद्दल हा इथं शोवरती येऊन बोलतोय, जो की हा शोमध्ये आलेला देखील नाहीये. आणि कंट्रोव्हर्सी हा करतोय का मग एल्विश यादवनं केली? नेमकी कोण करतंय मग? मॅक्सन तूच करतोयस ना. तू ह्या शोमध्ये आलायस, तर ह्या शोबद्दल बोल. ह्या शोमध्ये तुझं काय आहे ते बोल ना. इथं पण तुला ते बाहेरचं काढायचं आहे. तू खेळायला आलायस की बाहेरचं काढायला आलायस नेमकं? तर हा जो आजचा व्हिडिओ आहे तो इथंच संपलाय. तर बिग बॉस 15 शोमध्ये पुढं काय होणार आहे? कारण की प्रोमोमध्ये आणखीन एक दाखवलंय, की ह्या मेक्स्टनला म्हणजे एल्विसचा कोणतरी फॅन जो असणार आहे तो इथं आत आलेला आहे. यानं त्याला बरोबर घेतलाय लढ्यात. म्हणजे आता याचा पण गेम वाजलायच इथे. तर हे पण बघण्यासारखं उद्या इंटरेस्टिंग आहे, की नेमकं काय झालंय ते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.